Hello friends, today we are going to learn a poem 2.4. The name of the poem is Listen, Please Listen. Please listen, and that poem is on page number 51. So look at the poem, please listen. At first I read the stanza by stanza on page number 51. मोठी कविता आहे बघा. तर आपण फक्त पान नंबर 51 मध्ये फक्त स्टांजा पाहूया. At first I read the stanza by stanza and then explain each stanza. Okay? तर परत आपण काय करू, अगोदर स्टांजा पाहूया. मी वाचतो, तुम्ही नंतर मग मी त्याचा अर्थ सांगतो समजा ना. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. Second stanza, and when I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. Listen, all I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. Advice is cheaper, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. Second stanza of page number 51. And I can do for myself, I am not helpless. Maybe discouraged and flattering, but not helpless. When you do something for me that I need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. There are 7 stanzas on page number 51 and remaining stanzas on page number 52. अजून मोठी कविता असल्यामुळे साहजिकच पान नंबर 52 वर त्या ठिकाणी तेवढेच स्टांजा आहेत. बघा here the speaker is a small boy, that means a teenager. Teenager means a boy or girls whose age is 13 to 19 years. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या इयत्तेमध्ये तुम्ही 10वीला फर्स्ट पोएम शिकणार आहात, टीनेजर पियर. या ठिकाणी टीनेजर म्हणजे काय, तर इथं तेच सांगितलेलं आहे की तुमच्याकडे सध्या एक मुलगा आहे आणि तो प्रार्थना करतोय किंवा तो सांगतोय, तो सांगतोय त्याला त्याचं रिक्वेस्ट आहे, त्याची विनंती आहे की प्लीज लिसन मी. आणि तो तुमच्याच वयाचा आहे, किशोरवयीन मुलगा आहे तो. आणि द पोएट ऑफ दिस पोएम इज अ ऑथर अननोन. या ठिकाणी या कवितेला मला वाटतं एक कवी नाही, अननोन पर्सन आहे, कवी नाही. आणि या कवितेला देयर इज नो रायमिंग वर्ड्स. जर आपण आता पाहिलं, प्रत्येक स्टांजामध्ये पाहिलं आपण, तर या ठिकाणी एकही बहुतेक रायमिंग पेअर दिसत नाही. त्याला फ्री वर्स म्हणायचं, फ्री वर्स. फ्री वर्स किंवा फ्री वर्सा किंवा फ्री वर्स चालत. हां, फ्री वर्सा. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. काय म्हणतो छोटासा मुलगा तुमच्याकडा की when I ask you to listen to me, he asked only to you, only listen. फक्त तो काय म्हणतोय की माझं फक्त ऐका.
And when a boy or girl or a teenager asks to only listen me, that time you start giving him advice and you have not done what I asked. जेव्हा तो मुलगा म्हणतोय की मी जेव्हा तुम्हाला म्हणतोय की माझं फक्त थोडं माझं काय म्हणणं आहे ऐका, ते ऐकायच्या ऐवजी instead of his thought काही हे क्वेश्चन असतील, काय असतील, विचार असतील, प्रश्न असतील, की तो ऐकायचे ऐवजी तुम्ही काय करताय, पुढची व्यक्ती काय करते, तर यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाइस, उलट मलाच काय करताय, सल्ला देताय. पण कसं, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. मग सल्ला द्यायचं जर असू दे, परंतु कसं, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. मी मला काय म्हणायचं आहे हे मला तुम्ही विचारत, यू नॉट डन, तुम्ही माझं काय ऐकूनच घेतलं नाही आणि लगेच तुम्ही काय करता, यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाइस. आणि असं आहे बघा. आणि तुमच्यासारख्या मुलांना अशा प्रकारे या गोष्टी जाणवत असतील. तुमचं जर काही ठिकाणी असं आहे, प्रत्येक ठिकाणी नसेल, बरेचसे पालक वगैरे किंवा घरातील सदस्य जे मेंबर, फॅमिली मेंबर तुमचं ऐकत असतील. काही मुलांच्या घरी काही थोडंसं ऐकत नसतील, ते त्या मुलाचं थोडीशी कुसंबन होत असेल की त्याला जर काय सांगायचं असेल तर घरातील लोक किंवा मित्रमंडळी ऐकूनच घेत नसेल तर त्याचा पोटमारा होतो. आणि म्हणून तुमच्याच वयाच्या मुलाचं थोडक्यात ही रिक्वेस्ट आहे की प्लीज लिसन मी, माझं ऐका. पण काय होतंय, ऐकून घेण्याच्या ऐवजी त्याचं काय म्हणणं विचारात घेतच नाहीत आणि लगेच ते काय करतात, उपदेश करतात. सेकंड स्टांजा, when I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. Trampling. तुला मराठीत आपल्याला म्हणता येईल की भावना पायाखाली तुडवणे. फिलिंग या ट्रॅम्पलिंग फिलिंग म्हणजे भावना पायाखाली तुडवणे, चिरून टाकणे. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. ज्या क्षणी मी जेव्हा तुम्हाला सांगतो, when I ask you or when I say you to listen to me and immediately or suddenly you begin to tell me why I shouldn't or should not feel that way and you are trampling on my feelings. तर मला माझं जेव्हा ऐकायचं तेव्हा तुम्ही न ऐकता मला तुम्ही उलटं विचारता आणि माझ्या भावनांचा चक्काचूर करता, माझ्या भावना तुम्ही चिरून टाकता. मला जे काय वाटतंय, माझ्या भावना जे तुमच्यापर्यंत मला सांगायचे, पोचवायचे आहेत, त्या भावना तुम्ही ऐकूनच घेत नाही. उलट त्या माझ्या भावनांचं काय होतंय, तुम्ही पायाखाली तुडवतात. ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग, माझ्या भावना तुम्ही काय करता, चिरून टाकताय. सेकंड नेक्स्ट स्टांजा, when I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that way seem. When I ask you to listen to me, when I ask to listen to me, जेव्हा मी तुम्हाला विचारतो मला माझं ऐका, त्या टाइमला यू फील हॅव टू डू समथिंग, तुम्हाला देखील काय ते करावं असं वाटतं. टू सॉल्व माय प्रॉब्लेम, बघा, यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, की माझ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याबद्दल तुम्हाला देखील काहीतरी करावंसे वाटत असेल. पण यू हॅव फील्ड मी, पण त्यावेळी तुम्ही मला ओळखलेलं नसते, तुम्ही मला ओळखूनच घेत नाही. स्ट्रेंज ॲज दे मे सीम, आणि कारण त्या भावना अतिशय विलक्षण किंवा विचित्र काय गोष्टी
तुम्हाला वाटतात आणि त्याकडे तुम्ही काय करता, दुर्लक्ष करता. हे तुम्हाला समजते करायचं, परंतु पण काही कळते पण ओळख नाही, अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी पाहावयास मिळते. नेक्स्ट, लिसन. ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. बघा, लिसन, ओनली लिसन. ऑल आय आस्क, जे काय मी तुम्हाला सांगतोय, ओनली लिसन अँड दॅट यू लिसन. अँड डोंट टॉक ऑर डू, तर मला काय बोलू नका की माझ्याशी काय तुम्ही माझ्याबद्दल काय करूही नका. जस्ट हिअर मी. तुम्हाला किती जरी वाटलं की मला वाईट वाटलं की माझ्याबद्दल तुम्हाला काय करायची तुमची इच्छा वाटली, तर काय बोलूही नका आणि माझ्याबद्दल काय करूही नका. फक्त ओनली लिसन मी. मला जरा बरं वाटेल. जर मग तर मला माझे जे काय शंका असतील ते मला फक्त सांगू द्या, तुम्ही फक्त ऐका. फक्त ऐका. आणि ऐकल्यानंतर तसं परमेश्वर काय करतो की आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, परमेश्वर काय बोलत नाही. गॉड हा कधी बोलतो का, बोलत नाही. तो ऐकून घेतो आणि मग आपणच काय करतो, परत देवाने ऐकल्याचं गृहीत करून आपणच आपले प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारचं त्या मुलाला सांगायचं आहे, तुम्ही ॲज लाईक अ गॉड यू लिसन मी माय प्रॉब्लेम. फक्त माझी काय करा, तुम्ही समस्या ऐकून घ्या. आणि डोंट टू टॉक ॲज वेल ॲज डोंट डू फॉर माय प्रॉब्लेम्स. तर माझ्या समस्याबद्दल फक्त तुम्ही काय करा, सोडण्याचा प्रयत्न. डोंट सॉल्व माय प्रॉब्लेम, अदरवाईज ओनली लिसन मी. माझं फक्त ऐका. नेक्स्ट स्टांजा. Advice is cheaper, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. Advice is cheaper. और सल्ला खूप इझी. कसं आहे, सल्ला उपदेश इज अ व्हेरी इझी, सिंपल, ॲटलिस्ट, आणि खरोखर तो आणि स्वस्त आहे, चीप आहे. चीप म्हणजे काय, स्वस्त. ॲडवाइस इज अ व्हेरी चीप. 20 सेंट्स विल गेट. केवळ फक्त 20 सेंट त्याचं ते परिमाण आहे. खूपच कमी पैशामध्ये किंवा कमी किमतीमध्ये आहे त्या ठिकाणी सल्ले. कारण का, यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम इन द न्यूजपेपर. वर्तमानपत्रामध्ये ॲबी आणि बिलीचा एक भाग असतो. त्याच्यामध्ये काय केलं तर सल्ले ते विचारले जातात आणि त्या सल्ल्याचं उत्तर त्या ठिकाणी ते वर्तमानपत्राचे जे कोण संपादक असतात ते देत असतात. सल्ले बघा, सल्ले कसे असे मोठे मोठे जास्त वर्तमानपत्र असेल आणि अशा प्रकारचे सल्ले काढतात असेल, तर एवढा मला त्या ठिकाणी हा सल्ला सॉरी त्यांची समस्या वगैरे असते. आणि केवळ 2च वळीमध्ये फक्त त्याचं काय केलं असतं, त्या तुमचे जे जो समस्या असतील त्या समस्याला त्याचं उत्तर जे आहे, निराकरण फक्त 1 किंवा 2 वाक्यामध्ये दिलेलं असते. तिथे म्हटलं बघा की ॲडवाइस इज चीपर, 20 सेंट्स विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम इन द न्यूजपेपर. केवळ फक्त बऱ्याचशा मोठ्या त्या ठिकाणी समस्या असतात आणि तुम्ही त्याच्यावरती सल्ला फक्त केवळ थोडासा 1 किंवा 2 ओळीचा असतो, इतका त्या ठिकाणी लहान आहे. सल्ला खूपच सोपा आहे, सल्ला द्यायला सोपं आहे, परंतु ते समस्या ज्या आहेत त्या समस्या पाहिल्या पाहिजे. सेकंड स्टांजा पेज नंबर 51, 51 पानावरील शेवटून दुसरा स्टांजा. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस, मे बी डिस्करेज अँड फ्लॅटरिंग बट नॉट हेल्पलेस. बघा, आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी माझ्या स्वतःचं, मी माझ्या स्वतःला माझ्या समस्या आहे ते मी समस्या निराकरण करू शकतो. आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी स्वतःला माझ्या समस्येसाठी मी समर्थ आहे. आय एम नॉट हेल्पलेस. मी असह्य नाही आहे. हेल्पलेस असह्य. आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी स्वतः माझ्या समस्या सोडवू शकतो. ॲज वेल एज आय कॅन डू फॉर माय सेल्फ ॲज वेल एज आय कॅन नॉट हेल्पलेस. मी काय असह्य नाही आहे. मला समस्या समजतात आणि मी त्या सोडवूही शकतो. मे बी डिस्करेज्ड
अँड फ्लटरिंग. आणि कदाचित माय प्रॉब्लेम मे बी डिस्करेज ॲज वेल ॲज फ्लटरिंग बट नॉट हेल्पलेस. कदाचित माझ्या समस्या थोडासा माझा धीर खचलेला असेल, माझ्या थोडंसं समस्या सोडण्याबद्दल थोडंसं मला मी कन्फ्यूज असेल किंवा फ्लटरिंग असेल, मी त्यावेळेस मी अडखळलेला असेल. येट तरीही बट नॉट हेल्पलेस, पण तरीही मी असह्य नाही. जरी माझ्या समस्या असतील तरी मी त्या सोडवणारच. तेवढा मी प्रयत्न करेन. थोडा मला वेळ लागेल, थोडं त्याविषयी मला जो कन्फ्यूज असेल, बट आय एम नॉट हेल्पलेस, परंतु मी असह्य नाही, मी ते करेन. त्याविषयी तुम्ही काय शंका किंवा तुमच्यामध्ये डोक्यामध्ये काय जे असतं त्याच्याविषयी काय मनामध्ये शंका घेऊ नका किंवा डोंट टेन्शन अबाउट माय प्रॉब्लेम्स. माझ्या समस्याबद्दल तुमच्या मनामध्ये कसल्या प्रकारात ताणतणाव घेऊ नका. नेक्स्ट स्टांजा. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. When you do something for me, जेव्हा तुम्हाला माझ्याकडे काय करायची तुमची इच्छा असते, that I can and need to for myself, त्यावेळी खरोखर ती माझ्या समस्या मी समजावून मला ते मी सोडवू शकतो. तुमची जरी इच्छा असली तरी पण त्याची काय आवश्यकता भासणार नाही, कारण मी ते मला समजतं. आय कॅन अँड नीड टू डू फॉर मायसेल्फ, पण त्या मला समजतात. यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएडिक्वेसी. इनएडिक्वेसीचा अर्थ अपुरेपणा किंवा कमतरता. तुम्हाला माझ्या भीतीबद्दल, फिअर म्हणजे भीती, माझी भीती किंवा कमतरतेमध्ये जर तुम्हाला वाटत असलं तरीही तुम्ही नो टेन्शन, माझ्या या प्रॉब्लेमबद्दल तुम्ही अजिबात चिंता बाळगू नका. मी काय करतो, आय डू नॉट किंवा आय एम नॉट हेल्पलेस, आय कॅन सॉल्व माय प्रॉब्लेम माय सेल्फ, ओन सेल्फ. मी स्वतः माझ्या समस्या सोडवू शकतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं इथपर्यंत आपण कविता पाहिले. द रिमेनिंग पार्ट ऑफ द पोएम विल सीज टुमॉरो ऑर द नेक्स्ट पिरियड. आपण राहिलेली जी कविता आहे तीच आपण काय करू, पुढच्या तासाला तो भाग पाहूया. ठीक आहे, थँक्यू.